नमस्कार. तर आज रक्षाबंधन. तर आज बहीण भावाचा दिवस, बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस. किती जरी भांडणं केली, लहानपणापासून भांडणं केली, काय केलं तरी ह्या दिवशी दोघं अजिबात भांडणं करत नाही, ती एकदम प्रेमाने राहतात. म्हणून हा दिवस बहीण भावाचा प्रेमाचा दिवस पण म्हणतात. आणि रक्षाबंधन तर बघा, आज बहीण भावाकडे जाते राखी बांधायला किंवा भाऊ बहिणीकडे येतो, मग राखी वगैरे बांधतात. आनंद असतो आजच्या दिवशी सगळ्यांमध्ये. तर तुम्ही गेलाव का राखी बांधाय तुमच्या भावाला, किंवा भाऊ आला का तुमच्याकडं? आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कोण कोणाकडे गेलं. तर बघा, आता माझं पोरगी तिकडे गेली, तिच्या मावशीच्या घरी, मामाच्या घरी गेल्यात राखी बांधायला. आणि नंतर ते जावच्या पुरीच्या घरी पण जाणार आहे ती येता येता, मग तिला पण राखी बांधून येणार आहे. मग सगळ्याला गिफ्ट घेतलं पुरीवानला, ते गिफ्ट पण दिलंय. आता गेल्यावर देतेली, मग कळेल पोरीवांना की काय गिफ्ट दिलंय भावानी. बाबा भाऊ पण काय अजून एवढा काही कमवत नाही, पण त्याच्या ह्यानी त्यांनी घेऊन गेलाय, त्याच्या हिशोबाने काय काय घेतलंय. आता तो गेलाय घेऊन आता सगळ्या बहिणीवांकडं. पण कसं असतं ना, बहिणीला गिफ्टची आशा नसती हो. बहिणीला फक्त भाऊ यावा त्याची आशा असती, की काय जरी नाही आणलं तरी चालेल, पण भावानी बहिणीच्या घरी यावं ही आशा असती बहिणीची. आणि कसं, आता काहींचे आई वडील वारलेले असतात, नसतात ह्या जगामध्ये, तर त्यात तर बहिणीवांना खूप आशा असते की आपल्या भावानं आपल्याला विचारावं म्हणून. पण आता जमाना शेवटी बदलत चाललाय, कुणी कुणाला विचारत नाही. पण बहीण भावंडांनी तरी एकमेकाला विसरून बघा, असं माझं म्हणणं आहे. जाऊ दे, आता काही करायचं, काही असते, सुखदुःखाच्या गोष्टी असते त्या. तरी पण बहिणीला वाटते की आपण जावं भावाच्या घरी, आणि ती जातच असती. पण ती गेल्याच्या नंतर त्या भाऊजाईचं वाकडं तोंड बघून ना, की खूप तिला वाईट वाटत असतं. त्यांना वाटतं की बहीण बाबा साडीसाठीच आली, फक्त साडीच घ्यायला आली किंवा पैसेच मागायला आली. असं नसतं. प्रत्येक टायमाला काही त्याच साडीसाठीच येत नसते त्या, कधी आपल्या प्रेमासाठी भावाच्या येते त्या, किंवा भेटायला येते त्या कधी. आणि पहिली लक्ष्मी घरची ही बहीण असते, म्हणून बहिणींना कधीही दुखवू नये, असं माझं तर म्हणणं आहे. किंवा खूप जुन्या लोकांचं पण हेच म्हणणं आहे की बहिणीला कधी दुखवू नये, कारण घरची लक्ष्मी असती ती, असं म्हणतात. पण मला पण तेच वाटतं बघा, कधी भावानं बहिणीवांना दुखवू नये किंवा बहिणीनं भावाला दुखवू नये. तुम्हाला सांगते, काही भाऊ तर काय करतात ना, म्हणजे एक नॉर्मली सांगते, काही भाऊ एवढे प्रेमळ असतात विचारायलाच नको, आणि बहिणी पण तेवढ्याच असतात प्रेमळ. पण काही मध्ये ना काडीचं पण पटत नाही. बघल तेव्हा बहीण भावंडामध्ये नुसती भांडणं असते, ती लहानपणापासून ते मोठ्यापणापर्यंत. तू असंच बोलला मला, किंवा तू अशीच मला बोलली म्हणून मी बहिणीच्या दाराला जाणार नाही, किंवा तू आमच्या दाराला यायचं नाही. खूप असतं बहीण भावंडांमध्ये. पण ते नसून माझं म्हणणं की एकमेकांनी सगळ्यांनी प्रेमाने राहावं. आई वडिलाच्या माघारी कोण असतं व कोणी नसतं. नातेवाईक हे किती दिवसाचे असतात, बहीण भावंडच एकमेकासाठी असतात. जर बहीण गरीब असली तर त्या भावाने त्या गरीब बहिणीसाठी करावं, त्याच्याने जेवढं होतंय ना तेवढं करावं. आणि जर भाऊ गरीब असला तर बहिणीवांनी करावं मिळून, जेणेकरून भावाची पण परिस्थिती चांगली होईल. असं असतं. तर जाऊ दे ह्या सगळ्या गोष्टी. तर आज रक्षाबंधन, तुम्हाला माझ्याकडून सगळ्याला रक्षाबंधनच्या शुभेच्छा. तर बघा, आता माझं चाललंय स्वयंपाक करणं. शापूची भाजी निवडायला लागली बघा, ही शापूची भाजी. म्हणलं शापूची भाजी आणि 2 भाकरी टाकाव्या. आता जेवायला तर काय कुणी घरी नाही आहे, पोरीवाचे वडील येतील
मग त्यांच्यासाठी शापूची भाजी करायला लागले आणि सकाळी आप्पे बनवले होते. मग त्याच्यामुळं मी काय आता दुपारी जेवणार नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच. माझ्याकडून तुम्हाला अजून एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला बाय.